तुम्ही छोटे बोलला, तुम्ही एक आश्वासन तुम्ही छोटे बोलला, तुम्ही एक आश्वासन काकी होत्या त्या पडल्या, त्यांनी मला तर त्यांचं मेडिकल हे पण पाठवलं की दात पडला. प्रतीक्षानगरच्या मुख्य रस्त्याचं काम ड्रेनेजच्या लाईनच्या अनुषंगाने मागील 5 महिन्यापासून बंद आहे. मात्र हे काम युद्ध पातळीवर होणं अपेक्षित होतं. मात्र हे काम पूर्ण गतीने म्हणजेच संत गतीने सुरू आहे. या संदर्भात आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली. यावर स्थानिक नगरसेविका आणि भाजपचे इतर कार्यकर्ते होते. आपण त्या कार्यकर्त्यांशी आता बातचीत करणार आहोत. आपल्या सोबत आहेत दत्ता गेवस्कर. या कामाबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. हे काम गतीने होत आहे. मागील 5 महिन्यापासून हे काम आहे. मात्र कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये सुधारणा दिसत नाहीये. रोडवर मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य असतं. कधी कधी पाणी मारलं जात नाही. आज अधिकारी येणार या पार्श्वभूमीवर या रोडला पाणी मारण्यात आलं होतं. इतर दिवसांमध्ये ते पाणी मारलं जात नाही. लोकांना जो त्रास होत आहे, हे काम कधी पूर्ण होणार आहे? आम्ही सतत या ठिकाणी ह्या रोडचा पाठपुरावा करतोय. काही ना काही कारण मध्ये येतात, अडथळे येतात, परंतु ते थोडंसं डिले झालं. परंतु आज या ठिकाणी महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, निलेश म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत, सागर बांगरे म्हणून आले आहेत, रोडचे जे ठेकेदार आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण माणसं आलेली आहेत. आणि ह्या रोडचं साधारण आज रात्रीपासून ते उद्या सकाळपासून या ठिकाणी आम्ही काम सुरू करतोय. महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या रोडचं काम सुरू होणार आहे आणि ते डांबरी रोडचं असणार आहे. आणि ते लवकरात लवकर कसं होईल याचा आम्ही प्रयत्न करतोय. पुढील 15 ते 20 दिवसात या ठिकाणी संपूर्ण आपण रस्ता चालू करू, नवीन रस्ता करून या ठिकाणी जनतेला दिलासा देऊ आणि बसही चालू करू. या ठिकाणी एवढंच मी सांगू इच्छितो. प्रतीक्षानगरच्या रहिवाशांनी ज्यांना नगरसेविका म्हणून संधी दिली आहे त्या शिल्पा गेवस्कर यांच्याशी पण आपण बातचीत करणार होते. या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे धुळीपासून. आणि जे शाळेतली मुलं असून दे, वृद्ध असून दे, यांना रहदारीमध्ये त्रास होतो. यावर आपण काय उपाययोजना करताना हे काम करताना रहदारीसाठी हा रस्ता मोकळा होईल, या धुळीच्या त्रासापासून मुक्तता होईल, या संदर्भात आपण काय सांगू शकाल? प्रथमतः तर मी प्रतीक्षानगर जनतेची सर्वांची मनापासून मी ऍक्च्युली क्षमा मागते. कारण 10वीची परीक्षा झाली, 12वीची परीक्षा झाली, त्याच्यानंतर धुळीमुळे लोकांना अक्षरशः अस्थमाचा त्रास होत आहे. आणि सर्वात जास्त त्रास तर तिथे जे आपले हे जे समोर रोडच्या दोन्ही साईडला जे आपल्या बिल्डिंगी आहेत सरदार नगर, त्या लोकांना त्रास होत आहे. अक्षरशः तिथे एक काकी होत्या त्या पडल्या, त्यांनी मला तर त्यांचं मेडिकल हे पण पाठवलं की दात पडला. तर आताच कसं झालंय, आता मी ऑलरेडी इथे BMCचे जे ठेकेदार आहेत, त्याच्यानंतर रोडचं जे काम करणार आहे त्या सर्वांना बोलवलंय आणि त्यांची ऑलरेडी आपण तिथे बघता त्यांची तिथे चर्चा चालू आहे. पण माझं म्हणायचा अर्थ असा आहे की ते लोक आपल्याला जे काही टेक्निकल आणि ह्या गोष्टी सांगतायत, तर मी त्यांच्याकडनं तेच समजून घ्यायचा प्रयत्न करते. कारण 3 महिने ऑलरेडी आपण डिले आहोत आणि ते त्याच्या मागे फक्त टेक्निकल असं करतात. पण त्याच्यामुळे कसं होतं, आपल्या जनतेचा प्रश्न काही सुटत नाहीये. आणि माझं फक्त म्हणण्याचा उद्देश असा आहे, ते टेक्निकल जर तुमच्याकडे आहे तर तुमच्याकडे त्याचे सोल्युशन पण असणं गरजेचं आहे. कारण आमच्या लोकांनी अजून किती त्रास करायचा, सहन करायचा. 3 महिने ऑलरेडी उठून गेले आहेत. अजूनही ते लोक बोलतात उद्या करणार, परवा करणार, तेरवा करणार. आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासाठी यायला लागलो, आम्हाला आता फक्त रिझल्ट हवाय. तुम्ही कधी चालू करणार, कधी संपवणार, हवं तर 10 दिवस अजून एक्सटेंड करा. पण आमचं जे काही काम आहे ते तुम्ही व्यवस्थित करून द्या. आणि आमच्या जे प्रतीक्षानगर आहेत त्यांच्या स्वास्थ्याबरोबर आता जास्त खेळू नका. आपण नगरसेविका शिल्पा गेवस्कर यांचा रोज बघत असेल. महापालिकेचे अधिकारी तांत्रिक कारण सांगून हे कामामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका शिल्पा गेवस्कर यांनी केलाय. आपण हे महापालिकेचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण महापालिकेचे अधिकारी आहेत, लोकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होत आहे. हे काम आहे ना फार संत गतीने चाललंय. अक्षरशः जे वृद्ध आहेत, शाळा आहेत, त्यांना सकाळच्या मुलांच्या शाळा किंवा वृद्धांना GTB स्टेशन वरून इथे येताना कोणतीही गाडी उपलब्ध होत नाही. हा रोड बंद असल्यामुळे सकाळची धूळ असते. आज आपण येणार या पार्श्वभूमीवर पाणी मारण्यात आलं, पण इतर पाणी मारलं जात नाही. हे काम कधी बंद पूर्ण होईल आणि लोकांना रस्ता सुटकेचा निश्वास कधी मिळेल, या संदर्भात आपण काय सांगू शकाल? तुम्ही छोटे बोलला, तुम्ही एक आश्वासन देण्यात काय हरकत नाही. हे महापालिकेचे अधिकारी होते, हे कोणतीही गोष्ट बोलण्यामध्ये तयार नाहीत. आपण त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तर मागत होतो, पण ते द्यायला तयार नाहीत. आजपासून काम चालू करतोय आणि ते पुढच्या म्हणजे 3-4 दिवसात माझं हे काम सगळं संपून टाकतो. महापालिकेचे अधिकारी होते, हे 3-4 दिवसात म्हटले. आपण म्हणतोय यांनी लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास नेऊन या प्रतीक्षानगरच्या रहिवाशांना सुटकेचा निश्वास द्यावा, एवढीच माफक अपेक्षा. BSN मराठीसाठी मंगेश म्हात्रे, मुंबई.